सलग 2 दिवस झालेल्या पावसाने मुंबईसह राज्यभरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे लोकांची मोठी दैना उडाली। व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे। ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यामध्ये सुद्धा पाणी साचलं आणि बाप्पाच्या मूर्ती पाण्यात गेलेल्या दिसून आल्या। मुसळधार पावसाचा कहर। ठाण्यातील माजिवडा परिसर पाण्याखाली। गणेश मूर्ती कारखान्यात शिरलं नाल्याचं पाणी। बाप्पाच्या मूर्तींना मोठी झळ। मातीचे गणपती कालपासून पूर्णपणे वितळलेत। उभ्याच्या उभ्या ढासळल्यात मूर्त्या आणि अवघे 7 दिवस राहिलेत। काय करायचं तेही सुचत नाहीये। गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावरती आलाय। बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहिली जाते। पण ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यातले बाप्पा हे नाल्याच्या पाण्यात बुडालेले दिसतात। पाण्यात बुडालेले बाप्पा पाहून कारखान्यातल्या मूर्तिकारांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये। ठाण्याच्या माजिवडा परिसरातील हा गणेश मूर्तीचा कारखाना 2 दिवसांच्या जोरदार पावसानं या कारखान्यात नाल्याचं पाणी शिरलं। पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की काही सुचायला वेळच मिळाला नाही। 200 ते 250 मूर्ती असलेल्या कारखान्यातल्या 150 मूर्ती सध्या पाण्यात आहेत। पुढच्या बुधवारी बाप्पाचं आगमन होणार आणि इथल्या ऑर्डरच्या मूर्ती पाण्यात भिजल्या। शाडू मातीच्या मूर्ती तर विरघळू लागल्या। रात्री थोडं पाणी ओसरलं म्हणून गणपती वरती घेतले, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून पाणी आलं। ते अचानक एवढं आलं की आम्हाला काही करायलाही सुचलं नाहीये। चारी बाजूने पाणी आतमध्ये आलं। किती मोठं संकट आहे हे, कारण की गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर संकट आहे। आता काय करायचं हे आम्हाला विचारच पडलाय, कारण 7 दिवस राहिले। 7 दिवसात परत 150-200 मूर्त्या नाही घडू शकत। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिकांचा आहे। या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून सुद्धा लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप होतोय। नाला सफाई बरोबर झालेलीच नाही या भागामध्ये। नाला सफाई झाली नाहीये, कारण हा नाला जो आहे हा नाला पूर्ण वरपासून येतोय। सुभाषनगर, गांधीनगर, येऊरपासून हा पाणी येतोय आणि येत्या इथं नाला आल्याच्या नंतर पुढे लोडामध्ये पुढे अरुंद केलेला आहे। तो एक टर्न मारून घेतलेला तो हायवे जातो, तिथे नाल्याची रुंदी कमी आहे। मी वारंवार त्याने तक्रार केली की बाबा हा रस्ता रुंद करा, तर ते रुंद करतच नाहीये। खरं तर गोकुळाष्टमी झाली की राज्यात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होते। बाजारपेठा सजतात, मंडळं सज्ज होतात, खरेदीचा उत्साह येतो। मात्र 2 दिवसांच्या पावसानं सगळी दैना उडाली आहे। बाजारपेठा ठप्प झाल्यात, ठिकठिकाणी बाप्पाच्या कारखान्यात पाणी शिरलंय। मूर्ती भिजल्यानं मूर्तिकार चिंतेत आहे। आता पावसामुळे आलेलं हे विघ्नहर्त्यानंच दूर करावं अशी प्रार्थना होतीये। प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।